क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हिमायतनगर पोषण भी पढ़ाई भी अंगणवाडी सेविकांचे 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पोषण भी पढ़ाई भी या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका यांचे 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम हिमायतनगर येथे सुरू करण्यात आले। या प्रशिक्षणाचा उद्देश अंगणवाडीतील बालकांना पोषणासह आनंददायी हसत खेळत पूर्व प्राथमिक शिक्षण कसे द्यावे हे प्रत्यक्ष पद्धतीने शिकविणे असा आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन बालविकास प्रकल्प अधिकारी प्रणय कुमार चटलवार यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी विस्तार अधिकारी किशोर थेटे, प्रशिक्षक मोरेश्वर आनंद इकार तसेच पर्यवेक्षिका श्रीमती एस.जी. पांडे हिमायतनगर, श्रीमती बी.बी. श्रीसागर हिमायतनगर, श्रीमती वानखेडे हदगाव, श्रीमती कांबळे माया हदगाव, श्रीमती कदम हदगाव आणि श्रीमती वाघमारे हदगाव उपस्थित होत्या। या प्रशिक्षणात अंगणवाडी सेविकांना मुलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता, पोषण आहाराचे महत्त्व, बालकाचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी विविध शैक्षणिक खेळ, उपक्रम आणि संवाद कौशल्य शिकविण्यात येत आहेत। बालविकास विभागाच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणामुळे अंगणवाडीतील शिक्षकांची गुणवत्ता तसेच बालकांच्या पोषण पातळीत निश्चितच सकारात्मक बदल होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाय.डी. येणेकर, हिमायतनगर, नांदेड। आधारशिला नवचेतन तर पोषण भी पढ़ाई भी ECC कार्यक्रमांतर्गत तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बालकाच्या आयुष्यातील पहिली 8 वर्षे मेंदूचा विकास आणि सर्वांगीण विकास याबाबत तसेच अंगणवाडी सेविकेला संपूर्ण माहिती व्हावी हा उद्देश या प्रशिक्षणाचा आहे। आणि कालपासून इथं प्रशिक्षण देणारे आमचे मोरे सर आणि आमची सर्व टीम तर चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देत आहेत। आणि दुसरी गोष्ट चटलावार सर आणि मोरे सर तसेच आमचे सेटे सर, माझ्या भगिनी पर्यवेक्षिका पांडे मॅडम, श्रीसागर मॅडम, कांबळे मॅडम, कदम मॅडम आणि मी वानखेडे। तर हे चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन बायकांच्या कितपत मेंदूत जाते हे जास्त आहे, तर त्यापेक्षा ते इतकं सुंदर इथं बसून प्रशिक्षण घेत आहेत की असं वाटते की त्यांना असं सहजरित्या जसं आपण घरी हसता खेळता बोलता लेकरांना शिकवतो त्या पद्धतीनं सरांनी सुद्धा छान पद्धतीने शिकवलेलं आहे। आणि काल महिलांनी पण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे। धन्यवाद। प्रशिक्षण आहे ते मागच्या कालपासून चालू आहे। आज आणि उद्या 3 दिवस प्रशिक्षण चालणार आहे। हे काही प्रशिक्षण आहे ते पोषण भी पढ़ाई भी केंद्र शासनाची काही योजना आहे म्हणजे मुलांच्या आरोग्यासंबंधी तसेच पोषणासंबंधी आणि शिक्षणासंबंधी या दोन्ही घटकावर अंगणवाडीमध्ये काम झालं पाहिजे। याच उद्देशाने अंगणवाडी शिक्षकांना कौशल्यवर्धित करणे याच्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून या प्रशिक्षणाची सुरुवात माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली सुरुवात झालेली आहे। तसेच इतर हदगाव प्रकल्पांतर्गत हिमायतनगर येथे माननीय श्री चटलावार सर्व पर्यवेक्षिका मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये जे काही ट्रेनर मास्टर ट्रेनर आहेत सर्व पर्यवेक्षिका आणि मी शिवानंद मोरे आम्ही सर्वजण अंगणवाडी शिक्षकांचे प्रशिक्षण घेत आहोत। आणि अंगणवाडी शिक्षकांच्या माध्यमातून आपले जे काही अंगणवाडीचे बालक आहेत त्या बालकांच्या जीवनामध्ये सर्वांगीण बदल कशा पद्धतीने घडला पाहिजे याच्यासाठी हे मार्गदर्शन आहे। म्हणजे अंगणवाडी शिक्षिका प्रशिक्षण घेऊन ते गेल्यानंतर आपले जे काही मुलं आहेत त्यांच्या पोषणामध्ये आणि शिक्षणामध्ये 0 ते 6 वर्षापर्यंत मुलांच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे। आणि हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने 100च्या बॅचने 3 दिवसाची एक बॅच आहे आणि हे प्रशिक्षण असंच चालू राहणार आहे। या प्रशिक्षणामध्ये पोषण आणि पढ़ाई हे 2 मुख्य घटक आहेत जे की केंद्र शासनाचे आहेत। या माध्यमातून मुलांच्या शिक्षणात आणि पोषणात सुधारणा झाली पाहिजे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।